नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अनेक तर्कवितर्क लढवले गेले, अनेक चर्चा घडल्या, अनेक आर्ग्युमेंट्स झाली आणि सरतेशेवटी सौ सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. ह्या संदर्भात माझं जर मी मत व्यक्त करू तर मला असं वाटतं की ते योग्यच होतं. म्हणजे दादांच्या जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे आणि वहिनीनंतर जास्तच निश्चितपणे असणार. पण अशावेळी स्वतःचं जे काही दुःख असेल ते त्याच्यावरती मात करून आपले जे काही अनुयायी आहेत किंवा आपला जो पक्ष आहे तो कुठेतरी भरकटू नये, त्याला एक दिशा द्यावी आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो मला वाटते योग्य आणि चांगला निर्णय आहे. आता प्रश्न आहे की त्यांना दादांची खाती मिळतील न मिळतील तो मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो आणि त्याप्रमाणे ते जे काय असेल ते पुढे घडेल. आता या निमित्ताने मित्रांनो एक 2-3 गोष्टींची फार चर्चा झाली आणि चर्चा अशी झाली की शरद पवारांचं वर्चस्व आता राहील का? किंवा शरद पवारांना विचारून सुनेत्रा पवारांनी हा निर्णय घेतला का? किंवा दोन्ही राष्ट्रवादी आता एक होणार का? तर मला असं वाटतं मित्रांनो, त्याच्याकरता थोडंसं थांबावं लागेल. आताच ह्याच्याविषयी मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल. एक मात्र निश्चित आहे की दादांच्या जाण्यानंतर सुप्रिया ताईंनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली आणि त्यांनी धावपळी केली, ती सगळ्यांनी पाहिली. पण त्या बाबतीमध्ये अनेकांचे आक्षेप आहेत की त्यांची ही लगबग होती असा शब्द वापरण्यात आला. पण आपण हे लक्षात घ्या की दादा आणि ताई यांच्यामध्ये एक भाऊ बहिणीचं चांगलं नातं होतं, हे अनेकदा दिसून आलेलं आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रसंगी त्यांनी लगबग दाखवणं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जी काय आपुलकी दाखवली त्याचा सन्मान व्हायला हवा, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की हे मान्य करायला हवं की हे दोन राष्ट्रवादी ह्या वेगळ्या आहेत आज तरी. अजून तरी त्या एकत्र झालेल्या नाही आहेत. त्यामुळे अजित पवार गट जो आहे दादांचा, त्यांनी आपले निर्णय घेणं हे काही चुकीचं नाही. त्यांनी निर्णय घेतला कारण त्यांच्या दृष्टिकोनातनं सुनेत्रा वहिनींपेक्षा जास्त योग्य उमेदवार कोण होता उपमुख्यमंत्री पदाकरता, आणि जर दुसरा कोणी माणूस आला असता त्या ठिकाणी, तटकरे असतील किंवा इतर कोणी असतील, तर त्यांना तो पक्ष एकत्र ठेवणं जमलं असतं का? हा $1,000,000 प्रश्न आहे. अर्थात त्या संदर्भामध्ये सुनेत्रा वहिनींचा जो काही शपथविधी झाला त्याच्यावरती शरद पवार असतील आणि सुप्रियाताई असतील, त्यांनी आम्हाला माहीत नाही, ह्या संदर्भामध्ये आमच्याकडे कुठलीही माहिती नाही असं म्हणणं जरा कुठेतरी खटकलं. पण अर्थात त्याच्याकरता त्यांची काही कारणं असतील. असो, आता 12 फेब्रुवारीला दादांची इच्छा होती की दोन्ही गट एकत्र व्हावेत. ते 12 फेब्रुवारी काय फार लांब नाही आहे. पण एवढं मात्र निश्चित की आज तरी असं दिसतं आहे की सुनेत्रा पवार असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, ही सगळ्याच गोष्टी शरद पवारांना विचारून करतील असं मानणं चुकीचं ठरेल. आणि पक्ष एकत्र होईल की नाही याच्याकरता पण थोडीशी वाट बघावी लागेल त्यांच्या समर्थकांना, त्या त्या पक्षाच्या. हा त्याच्यामधला हा एक अँगल झाला. आणि त्याच्यापेक्षा एक वेगळा अँगल म्हणजे भारतीय जनता पक्षाला हेच हवं होतं का, असा एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही, संजय राऊत म्हणाले की हा पक्ष जो आहे भाजप हा टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे वगैरे वगैरे, त्यांनी विधानं त्यांच्या स्टाईलनी केली. पण राजकारणात एवढं भावनिक होऊन चालत नाही. त्यांनीही विचार केला असेल की समजा एकत्रितपणे हे दोन्ही राष्ट्रवादी जर एक झाले आणि त्यांच्याशी जर डील करायचं असेल भाजपाला, तर निश्चित समोर शरद पवार आहेत, वस्ताद आहेत राजकारणातले, जबरदस्त अनुभव आहे. कुठेतरी नाही म्हटलं तरी ह्याचा विचार अमित शहा असतील, फडणवीस असतील यांनी केलेला असेल. त्याच्यामुळे आता तरी असं दिसतंय की भाजपला जे हवं आहे ते घडून आलेलं आहे. कारण सुनेत्रा वहिनी त्या दृष्टिकोनात राज्यकारभाराकरता थोड्या नवीन आहेत. त्याच्यामुळे काही काळ तरी त्यांना फडणवीस साहेबांवरती काही निर्णय असतील, काही कामकाज असेल त्याकरता अवलंबून राहावं लागेल. पण निश्चित त्यांनी राजकारण जवळून पाहिलेलं आहे
आणि ते स्वतंत्रपणे पुढे करतील राजकारण असं दिसतंय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मित्रांनो, की हे दोन्ही पक्ष जे आहेत, राष्ट्रवादीचे जे 2 गट आहेत, ते जर एकत्र आले नाहीत, तर मात्र आपल्याला जबरदस्त त्या दोघांमधला संघर्ष येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो. कारण एका बाजूला जर शरद पवार असतील, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा वहिनी असतील किंवा दादांचा जो गट आहे त्याच्या बाजूनी फडणवीस आणि अमित शहा यांच्यासारखे दिग्गज आहेत. त्याच्यामुळे जर हा पक्ष एकत्र झाला नाही 12 फेब्रुवारीनंतर आणि त्यांचं अस्तित्व वेगळं वेगळंच जर राहिलं, तर एक जबरदस्त राजकारण किंवा संघर्ष आपल्याला दिसू शकतो. पण तुर्तास सुनेत्रा वहिनींनी शपथविधी घेतलेला आहे, शपथविधी त्यांचा झालेला आहे आणि ही एक चांगली घटना आहे असं मला वाटतं. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.